या सगळ्याविषयी बोलण्याकरता भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सुधीर भाऊ, ज्या ठिकाणी तगडा बंदोबस्त असतो अशा ठिकाणी अशी घटना घडणं म्हणजे निश्चितच सवाल उपस्थित करण्यासारखं आहे. निश्चितच चिंतनीय बाब आहे आणि या संदर्भात पोलिसांनी कसोशीने चौकशी केली पाहिजे, पूर्ण शक्तीने चौकशी केली पाहिजे. इतकी सुरक्षा आहे, सुशिक्षित लोक मोठ्या प्रमाणावर इथे राहतात आणि मग अशा पद्धतीने अशी दुर्दैवी घटना होणं आणि या संदर्भात समाजकंटक कोण आहे हे तपासलं पाहिजे की त्याचा हेतू काय आणि वेडसर आहे का, मद्यपी आहे का, की मुद्दाम त्यांनी हे घडवण्याचा प्रयत्न केला. आणि अशा घटना घडू नये म्हणून स्वर्गीय मनोहर जोशी सर मुख्यमंत्री असताना त्यांनी एक चांगला GR तेव्हा तयार केला होता. पण मला वाटतं की त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होईल. अशा पद्धतीने आपण जर करू शकलो तर अशा घटना होणार नाही. कार्यकर्त्यांमध्ये जो राग आहे तो निर्माण होणार नाही, क्षोभ निर्माण होणार नाही आणि त्या दृष्टीने काळजी घेणं गरजेचं आहे. अगदी सुधीर भाऊ, असं म्हटलं जात आहे की अशा घटना घडणं म्हणजे सरकारचं एक अपयश आहे. कारण गृह खातं तुमच्या पक्षाकडे आहे, बंदोबस्त या ठिकाणी असतो आणि अशा वेळी अशी घटना घडते. खरं तर स्वर्गीय मनोहर जोशींनी GR मध्ये स्पष्ट उल्लेख केला आहे की ज्यांनी तो स्टॅच्यू उभा केला असतो ही जबाबदारी त्यांच्यावर टाकली पाहिजे. तुम्ही फक्त स्टॅच्यू उभं करायचं आणि जबाबदारी दुसऱ्यांवर टाकायची, तुमचं प्रेम आहे असा साधारणतः GRचा मतितार्थ होता. मला वाटतं की एकत्रित विचार केला पाहिजे. असं एकमेकावर ढकलून कसं होईल. अगदी सुधीर भाऊ, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.